पार्थमध्ये नेमकं काय सगळं घडलंय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात। पार्थ पवारांच्या अमेडिया होल्डिंग्स LLP कंपनीने जमीन घेतली। तब्बल 804 कोटींची ही जमीन 300 कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप होतोय। अमेडिया होल्डिंग्स LLP ने वतनाची जमीन घेतल्याचा देखील आरोप करण्यात येतोय। 40 एकर जमिनीसाठी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी दिल्याचा देखील आरोप 2 दिवसांपासून होतोय आणि 2 दिवसांमध्येच स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। उपमुख्यमंत्र्यांचा पुत्र असल्यामुळे हे आदेश देण्यात आलेत का असे सवाल उपस्थित होत आहेत। तर सध्याच्या बाजारभावानुसार 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होता। सरकारी नियम वाकवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप होतोय। अमेडिया कंपनीचं भांडवल अवघं 1 लाख रुपये इतकं आहे। कोरेगाव पार्कमध्ये IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची देखील तयारी या कंपनीकडून सुरू झाली, पण सरकारच्या परवानगी विना वतनाची जमीन विकत घेता येत नाही। त्याचे काही नियम आहेत। परवानगी न घेता विक्री झाली तर तो व्यवहार बेकायदेशीर ठरतो। मग महसूल मंत्री या जमीन जप्तीचे आदेश आता देणार का, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। तर आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येते। दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांना देखील निलंबित करण्यात आलंय। आताची आपण मोठी बातमी बघतोय। हवेलीचे दुय्यम उपनिबंधकांवर देखील कारवाईचा बडगा उभारण्यात आलाय। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही मोठी बातमी आपण आता बघतोय। दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आलंय। माझे सहकारी विलास बडे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। या प्रकरणात काय अधिकची माहिती आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। विलास, आज दिवसभरामधली ही दुसरी विकेट आहे। याआधी तहसीलदारांनी निलंबित करण्यात आलेला आहे आणि आता दुय्यम उपनिबंधकांना निलंबित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी ही बातमी म्हणावी लागेल। जमीन घोटाळा प्रकरण जेव्हा समोर आलेलं आहे, या जमीन घोटाळा प्रकरणाच्या नंतर आता कारवाईला वेग आलेला आहे। सकाळी जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की प्रथम दर्शनी या सगळ्यात गंभीर बाबी समोर येत आहेत, याचा अर्थ स्पष्ट होता की या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आता कारवाईला सुरुवात होईल आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या त्या स्टेटमेंटच्या नंतर ज्या प्रकारच्या प्रशासकीय पातळीवर आता कारवाईला वेग आलेला आहे, त्यानंतर हे संपूर्ण जमीन घोटाळा प्रकरण होणार आहे। बड्या नेत्यांना हे स्पष्ट झालेलं आहे, कारण ज्या प्रकारे या सगळ्या जमीन घोटाळ्यामध्ये वेगवेगळ्या बाबी समोर आलेल्या आहेत, महाराष्ट्राला थक्क करणाऱ्या आहेत आणि डोळे पांढरे करणाऱ्या अशा प्रकारच्या या गंभीर बाबी या सगळ्या समोर आल्या आहेत। केवळ 1 लाख रुपये भागभांडवल असलेल्या कंपनीला 300 कोटी रुपयांची जमीन कशी काय मिळाली, प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2 आहे, केवळ 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरली गेली। 21 कोटींची जी स्टॅम्प ड्युटी आहे ती कशी त्याच्यापासून फाटा मिळवला त्याला, याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला जातोय। मारवतनाची ही जी जमीन आहे ती जमीन हस्तांतरित करता येऊ शकते का, याच्याबद्दलचा प्रश्न आहे। आणि ज्या प्रकारे IT चा पार्क तिथे उभं करायचा असं सांगून सवलत मिळवली गेली त्याबद्दलचा सवाल सुद्धा आहे। एक जमीन व्यवहार प्रकरण आहे, हाय प्रोफाईल असं हे प्रकरण आहे। राज्याचे अर्थमंत्री असलेल्या, राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या मुलाची ही कंपनी आहे, त्यांच्या नातेवाईकांची ही कंपनी आहे। ज्या कंपनीला अमेडिया कंपनीला हा जो प्रॉफिट मिळवून दिला, अशा प्रकारची सवलत दिली, अशा प्रकारचा आरोप होतोय। आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण गेल्या काही मिनिटांमध्ये सरकारी पातळीवरून आता जे कारवाईचे आदेश निघतायत, त्या आदेशातून आपल्याला या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य महाराष्ट्राच्या समोर येत आहे। पहिल्यांदा तहसीलदार गेले, आता लगेच पुढच्या काही मिनिटांमध्ये या सगळ्या प्रकरणात दुसरी कारवाई झाली, दुसरी विकेट गेलेली आहे आणि या प्रकरणात अनेक मोठ्या विकेट जाऊ शकतात आणि हे विकेट कुठपर्यंत जातात, खालून सुरुवात झालेली आहे। जिथून विलास, मी तुम्हाला थांबवते। आपल्या सोबत आपले पुण्याचे प्रतिनिधी अभिजित पोते जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या सगळ्या प्रकरणाची माहिती जाणून घेऊयात। अभिजित, पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही मोठी बातमी आपण बघतोय। दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आलंय। त्याच्या आधी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना देखील तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलंय। मोठी कारवाई होतीये।
प्रियंका, नक्कीच आपल्याला माहिती आहे की पुण्यातल्या कोरेगाव परिसरात असणाऱ्या जवळपास 40 ते 41 एकर जमिनीचा हा सगळा वाद जो आहे, ही महार वतनाची जमीन राज्य सरकारला खरं तर दिली होती त्या काळी। त्यानंतर अनेक वर्षानंतर या जमिनीवर कुठलाही प्रकल्प किंवा कुठलाही उद्योग आला नाही आणि त्यानंतर पार्थ पवारांची जी कंपनी आहे त्या कंपनीने ही जमीन घेतली असा आरोप खरं तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता। ट्विट आहे, या सगळ्याचे डॉक्युमेंट समोर आलेत। जे मालक आहेत या जागेचे ते आता माध्यमांसमोरून बोलायला लागलेत। त्यांनी आपल्याशी बातचीत केली, आपल्यालाही प्रतिक्रिया दिली। हा सगळा प्रकार आहे ना, तो 300 कोटी रुपयांची जमिनीची स्टॅम्प ड्युटी जी आहे ती चुकवली पार्थ पवारांच्या कंपनीनं। हा सगळा स्टॅम्प ड्युटी जी आहे ती स्टॅम्प ड्युटी भरली नाही, इथून तो सगळा प्रकार सुरू झाला। सगळे डॉक्युमेंट आता समोर येत आहेत। मुख्यमंत्र्यांनी सकाळी विधान केले की प्रथमदर्शनी हे सगळं गंभीर आहे। बच्चू कडूंनी आता विधान केले की शेतकऱ्यांसाठी या नेत्यांनी लढायला हवं, जी पॉवर आहे ती शेतकऱ्यांसाठी वापरायला हवी। पण आता कर्जमाफीला नाही म्हणणारे अजित पवारांचे पुत्र जर असं वागत असतील तर हे गंभीर आहे। यानंतर आता हळूहळू राज्य सरकारकडून कारवाई या सगळ्या विरोधात करायला सुरुवात झाली आहे। पहिल्यांदा तहसीलदारांचं निलंबन झालं, त्यानंतर दुय्यम निबंधकाचं निलंबन झालं, 2 ते 3 अधिकाऱ्यांचं निलंबन आता या सगळ्यात झालंय। पण आता या कारवाईला राज्य सरकारकडून सुरुवात झाली, तर ही कारवाई नेमकं कुठपर्यंत जाते? खरंच अजित पवारांचे सुपुत्र, मोठे सुपुत्र आहेत अजित पवारांचे, त्यांच्या कंपनीचा नाव डॉक्युमेंटवर आहे, त्यांचा थेट कसा संबंध आहे? पार्थ पवारांनी या सगळ्याची स्टॅम्प ड्युटी चुकवली आहे का? या जागेचा व्यवहार नेमका कसा झाला? महार वतनाची जी जमीन आहे ती नेमकी कशी, त्याचे नियम काय आहेत? चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांनी देखील सांगितलं की या सगळ्याची नियमावली आम्ही तपासू। आता या सगळ्यावर अजित पवार गटाकडून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे। जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्या 2 ते 3 नेत्यांशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न केला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्याकडून असं सांगण्यात आले की या जनतेच्या मालमत्ता, जनतेच्या पैशावरती दरोडे घालणारं हे सरकार आहे आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही जैन मंदिराच्या भूमीचाही ते हडपण्याचा प्रयत्न झाला होता, आता हे दुसरं प्रकरण आहे आणि माननीय मुख्यमंत्री आता म्हणतात की त्याची चौकशी करू। आम्ही मुख्यमंत्र्यावर विश्वास का ठेवावा? याच भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि 5 दिवसामध्ये अजित पवार बरोबर होते। हेच मुख्यमंत्री होते जे चक्की पिसिंग म्हणत होते आणि त्यानंतर आता बरोबर सत्ता चालवत आहेत। त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल अशा तऱ्हेची आमची धारणा आहे आणि त्यामुळे या प्रकरणाची चौकशी ही झाली पाहिजे, ती न्यायिक चौकशी झाली पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारू इच्छितो की हे प्रकरण जे झालं, हा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने झालेला आहे। सत्तेमध्ये अजित पवार आहेत म्हणून तो झालेला आहे। मग आता ते सत्तेमध्ये असताना चौकशी कशी काय होऊ शकते? त्यामुळे अधिकारी तिथं चौकशी करणार आणि उपमुख्यमंत्री तिथे बसून राहणार हे चालणार नाही। पहिल्यांदा उपमुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगितलं पाहिजे, तरच त्या तुम्ही एखादं पाऊल तुम्ही उचलताय याच्यावर विश्वास ठेवता येईल। खरं तर आता अमित साटम यांचे एक ट्विट समोर आलेलं आहे। तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट समोर येते आहे। दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आलंय। हवेलीचे दुय्यम उपनिबंधक ते आहेत आणि त्यांना निलंबित करण्यात आलंय। त्याच्या आधी काही वेळापूर्वीच आपण बातमी बघितली की पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना देखील तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलंय। या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले त्यानंतर ही मोठी कारवाई आपण बघतोय। 2 मोठ्या कारवाया या झालेल्या आहेत। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट किती मोठा झालाय याचं हे उदाहरण आपण बघतोय। 2 मोठ्या कारवाया यामध्ये झाल्या आहेत। एकतर पुण्याचे तहसीलदार निलंबित झालेत आणि त्यानंतर उपनिबंधक देखील निलंबित झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मीडिया होल्डिंग्स LLP कंपनीने जो काही मोठा जमीन गैरव्यवहार केलेला आहे, त्यांच्यावर आरोप होतोय, त्या संदर्भात या मोठ्या 2 निलंबनाच्या कारवाया झाल्यात।